आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सीपी राधाकृष्णन 31 जुलैला पदभार स्वीकारणार। राधाकृष्णन महाराष्ट्रात येणारे झारखंडचे तिसरे राज्यपाल। मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी। मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर विरोधात गुन्हा। तीनदा समन्स बजावून देखील पूजा खेडकर गैरहजर, संपर्क क्षेत्राबाहेर असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती। जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या विरुद्ध छळवणुकीची तक्रार केल्याचं हे प्रकरण। मराठवाड्याला अजूनही समाधानकारक पावसाची प्रतीक्षा। धरणांमध्ये फक्त 15.78% पाणीसाठा, तर धरणांमधील पाणीसाठ्यानं चिंता वाढली। मध्य रेल्वेच्या दौंड यार्ड आणि दौंड ए या केबिन कार्ड लाईनवर तब्बल 80 तासांचा ब्लॉक, तर प्री इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामांसाठी ब्लॉकमुळे 1 जुलै 29 ते 1 ऑगस्ट दरम्यान मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वाहतुकीत बदल असतील। राज्यातील आयटीआय प्रवेश प्रक्रियेमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची दुसऱ्या फेरीची निवड यादी जाहीर। 51,099 उमेदवारांना प्रवेशाची संधी। 29 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान दुसऱ्या यादीचे प्रवेश होतील। राज्यात झिकाच्या रुग्णसंख्येत धीम्या गतीनं वाढ, 54 रुग्णांची नोंद, तर सर्वाधिक रुग्णसंख्या पुण्यात।